आज आपण अगदी अमेझिंग चवीचे हे नगेट्स तयार केलेले आहे. खूप छान हेल्दी रेसिपी आहे. त्याचबरोबर झटपट 10 ते 15 मिनिटामध्ये बनवून तयार होते. संक्रांती स्पेशल तुमच्या मैत्रिणीला तुम्ही घरी बोलवत असाल तर अशा पद्धतीचे नगेट्स तुम्ही बनवू शकता. छान अगदी परफेक्ट क्रिस्पी या ठिकाणी बनवून तयार झाले. चवीला छान लागतात, करायला वेळ लागत नाही, झटपट बनवून तयार होणारे हे नगेट्स आज आपण अगदी परफेक्ट कसे तयार करायचे ते पाहूया. हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण झटपट बनवून तयार होणारा स्नॅक्सचा प्रकार पाहत आहोत. त्यामध्ये आपण हेल्दी नगेट्स कसे तयार करायचे ते पाहूया. त्यासाठी या ठिकाणी वाटाणा घेतलेला आहे. साधारणतः 1 वाटी एवढा वाटाणा या ठिकाणी घेतलेला आहे. मिक्सरला छान असा हा वाटाणा आपल्याला लसूण टाकून दळून घ्यायचा. लसूण खूप जास्त टाकणार नाही, 4 ते 5 पाकळ्या लसूण टाकलेला आहे. मिक्सर चालू बंद करत छान असा जेवढा जास्त बारीक आपल्याला दळून घेता येईल तेवढा जास्त दळून घेतलेला आहे. लगेचच आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं. आता हेल्दी रेसिपी म्हटलं की मी तेलाचा वापर शक्यतो कमीत कमी करणार आहे, कारण नंतर आपल्याला ते फ्राय करण्यासाठी देखील त्यामध्ये तेल जातच. त्यामुळे अगोदर हा वाटाणा परतवण्यासाठी खूप जास्त तेलाचा वापर करण्याची गरज नाही. त्यामध्ये आपण टाकलेला आहे 1 चमचा जिरं, त्याचबरोबर या ठिकाणी चिली फ्लेक्स टाकलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आमचूर पावडर, चाट मसाला आणि पिझ्झासोबत जी चटणी येते ती चटणी देखील थोडीशी टाकली आहे. अगदी थोडीशी हळद टाकलेली आहे. सर्व जिन्नस आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या. त्यानंतर आपण जो वाटाणा छान असा मिक्सरला दळून घेतलेला आहे तो टाकलेला आहे. या ठिकाणी जो वाटाणा आपण या ठिकाणी मिक्सरला दळून घेतलेला होता तो छान असा बारीक दळून घेतलेला आहे. गॅस पूर्णपणे कमीच ठेवायचा आणि मंद आचेवर व्यवस्थित असा हा वाटाणा यामध्ये परतवून घ्यायचा. या ठिकाणी वाटाणा परतवीत असताना तुम्हाला जर हवं वाटलं तर तुम्ही अगदी थोडासा पाण्याचा शिपका देऊ शकता, जेणेकरून मसाले व्यवस्थित असे परतवले जातील, ते करपणार नाही यासाठी, कारण तेलाचा वापर आपण खूप कमी केलेला होता. वाटाणा छान असं परतवून झालेलं आहे. लगेचच आपल्याला यामध्ये टाकायचं पाणी. आता 1 वाटी या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे. पूर्ण गच्च भरून मी वाटी घेतलेली होती, तेवढं गच्च भरून पाणी टाकलेलं आहे. पाण्याला छान अशी खळखळून उकळी येऊन द्यायची. यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ. साधारणतः लहान आकाराचा 1.5 चमचा टाकलेला आहे. पोहे खाण्याचा चमचा असेल तर 1 चमचा एवढं मीठ टाका. मीठ छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि दणदणीत या पाण्याला उकळी आणायची. या ठिकाणी पाण्याला छान अशी दणदणीत उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण रवा टाकणार आहोत. रवा घेताना पाऊण वाटी एवढा रवा घ्यायचा. पाऊण वाटी रवा आपल्याला यामध्ये टाकायचा आणि छान असा मिक्स करून घ्यायचा. उकळी आल्यानंतर आपण गॅस करूया कमी आणि कमी गॅस केल्यानंतर यामध्ये पाऊण वाटी एवढा रवा टाकलेला आहे. रवा छान असा यामध्ये मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर लगेचच आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून रवा छान असा यामध्ये वाफवून घ्यायचा. हे पहा, व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. लगेचच आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि 5 ते 7 मिनटं मंद आचेवर छान असं वाफवून घेणार आहोत. अगदी तुम्ही गॅस बंद करून तसंच ठेवलं तरीही चालणार आहे. साधारणतः 5 ते 10 मिनटासाठी मी तसंच ठेवलं होतं. त्यानंतर लगेचच आपण हे सर्व एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं आपल्याला हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं कणिक मळून घ्यायची आहे. कणिक व्यवस्थित हाताने मॅश करून एकजीव करीत व्यवस्थित अशी या ठिकाणी कणिक भिजवून घ्यायची. कणिक छान भिजवून झालेली आहे. लगेचच आपण याचे नगेट्स तयार करण्यासाठी घेणार आहोत. अशा पद्धतीने छान असा एक छोटासा गोळा तयार करून घ्यायचा. त्यानंतर नगेट्सचा आकार याला देऊन घ्यायचा. अशा पद्धतीने राहिलेले सर्व नगेट्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहे.
सर्व नगेट्स आपले तयार करून झालेले आहे. आता आपण ते बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकूया 1 चमचा कॉर्न फ्लोअर. आता ही कॉर्न फ्लोअर टाकल्यानंतर हवं तर थोडासा पाण्याचा शिपका तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही हे नगेट्स असेच तळून काढले तरीही चालणार आहे. तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे. त्यानंतर लगेचच आपल्याला हे नगेट्स तळून घ्यायचे आहे. हाय फ्लेमवर छान अशी कुरकुरीत हे नगेट्स मी तळून घेणार आहे. त्यानंतर नगेट्स तळून झाल्यानंतर ती किती क्रिस्पी झालेली आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्ही जर संक्रांती स्पेशल वाण घेण्यासाठी तुमच्या मैत्रिणींना घरी बोलवत असाल तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे स्नॅक्स बनवणार असाल तर त्यासाठी एक बेस्ट आणि उत्तम पर्याय आहे. झटपट बनवून तयार होतात, खूप जास्त वेळ लागत नाही, चवीला अतिशय छान असे लागतात. अगदी छान कविताज किचनचा जर तुम्हाला कांदा लसूण मसाला घ्यायचा असेल तर 7020162100 या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा कांदा लसूण मसाला घरबसल्या ऑर्डर करू शकता. त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंट बाजूला सरकून हाईप देखील नक्कीच करा. आणि न्यू इयर स्पेशल किंवा किटी पार्टीसाठी तुम्हाला वेगवेगळे स्नॅक्सचे कोणकोणते रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. अगदी छान असे आपले हे नगेट्स तळून होत आलेले आहे. लगेचच आपण ते काढून घेणार आहोत. खूप छान क्रिस्पी आपले नगेट्स तयार झाले आहे. गरमागरम आपण ते सर्व करूया. अगदी छान परफेक्ट या ठिकाणी नगेट्स झालेले आहे. तुम्हाला किती क्रिस्पी झालेले आहे हे मी आता दाखवणारच आहे. अगदी छान बेस्ट तुम्ही मुलांना मधल्या भुकेसाठी देखील हे नगेट्स बनवून तयार करू शकता. अगदी वेळात वेळ काढून माझी रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या दुपारी 12 वाजता अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.